तर आपण टॉस पाहिला, टॉस जिंकलेला आहे. पूर्वा एट तुर्बे या टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय रमाकांत एट तुर्बे या टीम्सला. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा महारण संग्राम तुम्हाला या दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि विनंती केली जाते की दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. वेळ जास्तीचा घेऊ नका. बॉल पडण्या अगोदर तुमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. अगदी पहा यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. अगदी तुमचा मैदानाच्या आतमध्ये खेळ बोलतो तसा मात्र खेळाडूंचा नामोल्लेख होणं देखील तितकाच गरजेचं आहे. म्हणून एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. वेळ जास्तीचा घेऊ नका. कारण आयोजकांच्या माध्यमातून विविध पारितोषिक देखील इथे ठेवलेले आहेत. अगदी पहा बेस्ट बॅट्समन आहे, बेस्ट गोलंदाज आहे, मालिकावीर देखील आहे, बेस्ट फिल्डर देखील आहे. म्हणूनच खेळाडूंची नावं सातत्यपूर्वक आमच्यापर्यंत पोहोचवणं हे तुमच्या संपूर्ण टीमचं कर्तव्य आहे. म्हणूनच विनंती आहे की आपल्याला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. जशी मॅच चालू होईल तशी मात्र आवाजामध्ये बदल केला जाईल. आवाज आपण ऐकूया अगदी शैलेजी जाधव सर यांच्या वाणीतून या मॅचची एक मोठी कहाणी. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय युवा उद्योजक अनिलजी अन्सारी, अलीम अन्सारी यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक संदेशजी सुर्वे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हृदयाच्या अंतकरणापासून आलेल्या मान्यवरांचं आम्ही या व्यासपीठावरती कट्टा बॉईज चषकामध्ये हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय अलीमजी अन्सारी युवा उद्योजक आणि संदेशजी सुर्वे युवा उद्योजक यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आगतम असेल त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि घेऊन जातो क्रिकेटच्या पुन्हा एकदा अभूतपूर्व अशा खेळाकडे. मी विनंती करतो दोन संघ नायक आमच्या समेत जोडले जातील. जिथे रमाकांत स्मृती तुर्बे विपक्ष पूर्वा 11-8 माफ करा 11 म्हणतोय पूर्वा 8 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आमच्यापर्यंत पोहोचू द्या. जिथे एका संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेत, दुसऱ्या संघाचे अतिरिक्त खेळाडू पूर्वा 8 या संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचा. हा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीला आलेले फलंदाज मी विनंती करतोय आपला अतिरिक्त खेळाडू जर आला नाही ना तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. सर आपली टीमचं नाव सांगा. रमाकांत स्मृती या संघाचे 8वे खेळाडू अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेत. पूर्वा 8 या संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती आहे. नाम या ठिकाणी येत आहे. आघाडीला आलेले फलंदाज आपण पाहतोय राहुल आणि उमेश ही जोडी रमाकांत स्मृती तुर्बे या संघाकडून. खेळाडू गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. बाळा पहा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती अतिशय जबरदस्त मॅच. राहुल अगेन्स्ट बाळा. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेटने पहा इथे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने गुदगुल्या करत क्षेत्ररक्षकांपर्यंत पोहोचलाय. नातं खट्याळ आहे, लबाड आहे. इथे कोण लबाड आहे आणि कोण चातुर्य आहे हे पाहावं लागेल. जिथे धाव संख्या आता मात्र 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बाळा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना आपण पाहिलं ना उमेश आहेत यावेळी पहा सरळ बॅक टू द फिल्डर. मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह उभे आहेत. उमेश यांच्यावरती मात्र शंका घेतली गेली आहे. आघाडीला आलेले आहेत. मोठे प्रहार करावेच लागतील. 3 षटकांचा सामना आहे. सुरुवात झालेली आहे. पहा यावेळी मात्र गोलंदाज आपल्या लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नाहीये. इथे चुकी केलेली आहे. या चुकीचा भृदंड असा येतोय की धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती 1 ऍड केली जाईल.
धावसंख्या जाऊन पोहोचले 3च्या घरामध्ये. सुरेख सुरुवात आहे. उमेश विपक्ष बाळा काटेगी टक्कर, नजरेला नजर भिडवली आहे. हो यावेळी पहा साईड आर्म गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तिथे मात्र पंचांनी सांगितलंय हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चौकार लगावलाय. उमेश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे. आपल्या समेत सुनील जोडले गेलेत. सुनील देखील त्यांच्या नजरेमध्ये एक भुरळ पाडलेली आहे. पहा या खेळाडूने, वा नव टॅलेंट आहे, यंग ब्रिगेड आहे. हो यावेळी टॅब उडवलाय. हीच ती ताकद आहे या फलंदाजाची. वा काय फटका खेळलाय, चौकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये उमेश आणि राहुल, पहा यंग ब्रिगेड आहे, NK या नावाने आपला परिचय देतोय हा संघ. रमाकांत स्मृती तुर्भे आणि पूर्वा 8 तुर्भे मधली हे 2 संघ आज नामांकित संघ आहेत. हो यावेळी टॅप केलाय. चेंडू पाठवण्याचा प्रयत्न आहे, मात्र क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीने पाहायला मिळालंय. जशास तसं उत्तर दिलं गेलंय. गोलंदाज निघालाय उमेश. फलंदाजीच्या रनवेवरती आहेत. बाळा यांच्या या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. यावेळी टॅप केलाय आणि सांगितलंय अरे जिंदगी तो यूं गुजारी जा रही है जैसे कोई जंग हारी जा रही है. यहाँ तो जख्म पहले से ही निशान उसपे फिर से दिए जा रहे हैं. नवीन जखमेवरती पुन्हा एकदा जखमेवरती मीठ सोडलंय. एक चौकार ठोकला होता या षटका दरम्यान, तदनंतर दुसरा चौकार देखील ठोकलाय. आता मात्र धावफलकाकडे जाऊया. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या पाठीमागे धावसंख्या 12 लगावली गेली आहे. 1वर 2, 12 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळालेत. 12 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय. रमाकांत स्मृती, चला थोडस स्पीडअप करा, फार वेळ झालेला आहे. प्रेक्षक मायबापांची तुटून अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज येतील, माफ करा गोलंदाज येतील. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे, दुसरं षटक वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक, नाव आहे अमित, असं नाव समोर आलेलं आहे. पहा राहुल हा फलंदाज आहे. ओहो यावेळी पहा चपळता, चाणक्य, चातुर्य मैदानाच्या आतमध्ये खेळ खट्याक पाहायला मिळालं. ज्यावेळी पद्धत आली त्याचा उपयोग करत असताना फलंदाज थोडेसे सफल झाले होते. तदनंतर मात्र गोलंदाजाने अतिशय चातुर्य दाखवलं, चाणक्य नीती दाखवली. मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टेन चेंडू हाताळला. पंचांनी सांगितलंय वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे ऍड केली गेली आहे. या धावेने मात्र धावसंख्या वाढली गेली आहे. सन्माननीय अक्षयजी पानसरे यांना विनंती आहे. टॅप शॉट आउटसाइड द ऑफ स्टंप हा हाताळलेला बॉल, त्याच्यावरती राहुल याची ही खासियत राहिलेली आहे. त्याने मात्र पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळला ना त्याने चौकार पाठवलाय. अक्षयजी पानसरे यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. अक्षयजी पानसरे, पहा राहुल आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. राहुल यांच्या नावाचा डंका वाजलेला आहे. धावफलकाकडे नजर वळवली तर धावसंख्या 17. यावेळी पहा डावी यष्टी सोडून बराचसा बाहेर हाताळलेला बॉल, वाईट बॉल येतोय. प्रेशर, दडपण, पहा असं म्हटलं तर ना ज्या वेळी प्रेशर पडतं ना त्या वेळी शिट्ट्या वाजतात आणि इथे कोण कोणाची कशा पद्धतीने शिट्टी वाजवणार हे देखील पाहायचं आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती आलेला हा गोलंदाज आहे ना त्याच्यावरती प्रेशर बिल्टअप केलेला आहे राहुल या बॅटरने. हो याही वेळी पहा साईड अँगलने गोलंदाजी करत असताना जो वेग आहे ना त्या वेगावरती स्वार होतोय हा गोलंदाज, मात्र त्याला थांबवलंय. पहा इथे वाईट बॉलची सांगता होते. अतिरिक्त धाव, प्रेशर क्रिएट केले गेले, प्रेशर बिल्टअप केलाय. जो आलेख वाढवलेला आहे ना, ज्या बिल्डिंग्स आहेत ना त्या सातत्याने रचत गेलेला हा फलंदाज राहुल. विनंती असेल थोडस मैदानाच्या बाजूला व्हा, समालोचन कक्षापासून विनंती आहे. आयोजन कमिटी, पहा राहुल आलेले आहेत. हो याही वेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंच सांगताहेत आही बॉल वाईट आहे. पहा
तुम्ही वाईट विचार केले तर वाईटच होणार आहे. इथे तुम्ही चांगले विचार करावे लागतील आणि चांगलंच होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये राहुल विपक्ष अमित. हो हो हो, यावेळी टॅब उडवलाय, चेंडू पाठवलाय सरळ ओव्हर द हेड. पहा ट्रॅकिंग ठोकलाय या पठ्ठ्याने चौकार. 4 धावा मिळवल्यात. धावसंख्या पाहता पाहता 25 या आकड्यावरती. अमित हा गोलंदाज आहे ना, त्याच्या गोलंदाजीमध्ये ती स्ट्रेंथ आहे, मात्र त्याचा कमी झालेला आत्मविश्वास आज त्याचा दुधारी तलवार आहे आणि इथे पुन्हा एकदा चढवलाय प्रहार. चेंडू सीमारेषे पार, ठोकलाय चौकार. विशेष करून या स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर अनेक मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 29 लगावली गेली आहे. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. राहुल हा मात्र समोर आलाय. आग ओकणारी फलंदाजी. राहुल यांनी आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 चौकार लगावले गेलेत. तिसरा येणार का? आपल्या नावाचा डंका वाजणार का? हो हो, यावेळी सांगितलंय, अरे खुलं आभाळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन, माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय इथे. चौकाराचं तोरण ठोकलंय. पहा दोघे बंधू सख्खे बंधू आहेत. आता मात्र कलात्मक फटकेबाजी निघालेला आहे गोलंदाज. हो हो, यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलची सांगता होतीये. समीकरण रंगवलं गेलंय. धावफलकाकडे नजर वळवली तर धावसंख्या 34च्या घरामध्ये गेलेली आहे. हायस्ट स्कोर या स्पर्धेमधला पाहायला मिळाला. याही वेळी उडवलाय राहुल या नावाचा डंका. मैदानाच्या आतमध्ये पठ्ठ्या आहे ना, आज मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय रमाकांत स्मृती. या नावाचा डंका आज त्याने आपल्या बॅटिंग मधून वाजवून दाखवला. ही ताकद आहे या फलंदाजाची आणि ही ताकद आहे या संघाची. जिथे 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांच्या पाठीमागे धावसंख्या 38 लगावली गेली आहे. मी या ठिकाणी नमूद करेन, जिथे आम्ही पूर्वा 8 हा संघ पाहतोय ना, तो देखील कमी नाहीये. पूर्वा 8 संघ कमबॅक कसं असावं याचं देखील त्यांच्याकडे ज्ञान आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती येत आहेत महेश आलेले आहेत आणि पहिलाच बॉल. पहा इथे चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पंचांनी सांगितलंय हा चौकार आहे. नो बॉल साठी देखील जाणार आहेत का हे पाहावं लागेल. 2 पंच नो साठी उभे केलेत आम्ही. या सिडीज पहा इथे दुष्काळ आहे आणि दुष्काळामध्ये 13वा महिना असं म्हटलं तर ना, नक्कीच्या लग्नाला 1000 विघ्न. इथे विघ्न पडलेली आहेत. जिथे येणारा प्रत्येक बॉल आणि त्याच्यावरती मिळालेला चौकार, इथे दडपण प्रेस केलंय. हो, टॅपचा फटका, खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते बॅकफूट वरती, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता. एक डिक्लेअर आहे पहा, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. धावसंख्या 44च्या घरामध्ये गेलेली आहे. टॅपचा फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलंय वाईट बॉल आणि प्रत्येक वाईट बॉल वरती मात्र प्रेशर. मैदानाच्या आतमध्ये घडलेले हे प्रत्येक वाईट बॉल तुम्हाला प्रेशर क्रिएट करतायत. जिथे आपण चर्चा केली ना तर धावसंख्या 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. पाहता पाहता 45 हा आकडा कसा समीप आला हे देखील कळलं नाहीये. या 2 खेळाडूंची अभेद अशी जोडी, जशी फरारीची गाडी पळावी ना तशी या 2 फलंदाजांची जोडी पळते. 2 रन ऍड केलेत. तर आताचे 2 रन आहेत का? 1 मिनिट पंच, 2 आहेत का आताचे? येस, 2 धावा ऍड होतील. धावसंख्या वाढेल 46 या आकड्यावर. हो हो, यावेळी मात्र वा, या फलंदाजाच्या बॅट मधून आणखी एक आलाय टोलेजंग चौकार. पहा असं म्हटलं जातं ना, हृदयामध्ये धधकता लावा आणि त्याचा इथे ज्वाला. मैदानाच्या आतमध्ये पाठवल्यात या फलंदाजाने. सीमारेषे पार ठोकलेले चौकाराने मन जिंकलेत. तडपाथळ बांधा आहे, कमालीचा आक्रोश आहे. राहुल याची बॅटिंग आवडली असेल ना मित्रांनो, तो एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. उमेश हा फलंदाज आहे. वा, उमेश या नावाचा डंका. यावेळी काय घडलंय? डावी एसटी सोडून हात आलेला बॉल. पंचाकडे दाद मागितली आहे. पंच काय आहे? पंचाकडे नजरा वळवल्यात. फलंदाज होतील बाद. बॉल काउंट होईल का? येस, बॉल काउंट होतोय. पहा इथे धावसंख्या, जी अनब्रेकेबल जोडी होती ना, ती जोडी तोडण्यामध्ये यश मिळवलंय. धावसंख्या अर्धशतकीय खेळी लगावली गेली आहे. 50 धावा धावफलकावरती लगावल्यात. नक्कीच
मी इथे पूर्वा 11 हा जो संघ, पूर्वा 8 हा जो संघ आहे ना, त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स फार वाढलेला आहे. ते 50 धावा आम्ही बनवू शकतो ही त्यांच्याकडे ताकद आहे. अजूनही त्यांचे क्षेत्ररक्षक आहेत ना, ते तग धरून आहेत. पहा इथे काय घडलंय. असं म्हटलं जातं ना की दोघात तिसरा आणि ग्रहण लागलं. पहा जिथे दोघात तिसरा येतो तिथे अन्याय होतो आणि अन्याय झाला तर ग्रहण लागतं. ग्रहण लागलंय जिथे दोन क्षेत्ररक्षक एकत्र आले आणि रनआउटची संधी हुकली. गोलंदाज निघालेला आहे महेश, त्यावेळी टॉप केलाय, चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषे पार. वा काय शॉट खेळलाय या फलंदाजाने. शरीराचा बांधा पाहिल्यानंतर सड पातळ आहे, मात्र त्याच्या बॅट मधली जी स्ट्रेंथ आहे ना ती त्याची ताकद आहे आणि सातत्याने 5 बॉलचा खेळ संपलाय. पहा या राहुलने आतापर्यंतचा राहुलचा इतिहास राहिलेला आहे. दोन गोलंदाजांच्या अगेन्स्ट 5 चेंडू खेळले राहुलने आणि 5 चेंडू 5 चौकार लगावलेत. राहुलसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. वा काय खेळ केलेली आहे. अतिशय जबरदस्त असा खेळ या पठ्ठ्याने रंगवलाय. 6वा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार आणि 6वा बॉल 6 चौकार लगावणार का हा फलंदाज काळाच्या पडद्याआड दडलंय काय, आता मात्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. मालिकावीरचं नामांकन पेश केलंय या फलंदाजाने. 6 चेंडू 6 चौकार गोलंदाजीच्या रनवेवरून निघालाय. ओहो थांबवलंय. अजूनही ब्रेक लागलेला आहे. वाईट बॉलची सांगता होतीये. इथे तडपण आहे. 2 धावा ऍड केल्या गेल्यात. 52 धावा. पुन्हा एकदा संधी आहे. 57 धावा आहेत. टॅप केलाय, पाठवण्याचा प्रयत्न रोखलाय. पहा इथे 2 धावा कंप्लीट होतील का. 1 धाव घेतली गेली आहे. एकच धाव आहे आताची. फलंदाज बाद होतील का. येस. 58 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला 59 बनवायचे आहेत. विशेष करून आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय युवा उद्योजक अलीमजी अन्सारी यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, मांगल्याचं श्रीफळ देऊन अलीमजी अन्सारी यांचा आम्ही सन्माननीय आशुतोष बोरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. या आशुतोष सर आपल्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करतोय. पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय आणि आज सन्मान करण्यासाठी मी प्रथमतः आमंत्रित करतोय सन्माननीय दत्ताजी गोरे यांना मी आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करणार आहोत. जे युवा उद्योजक सन्माननीय संदेशजी सुर्वे यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित असा मानसन्मान करतोय. या दत्ताजी गोरे साहेबांच्या शुभ हस्ते संदेशजी सुर्वे युवा उद्योजक दादांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान. मायेची उबदार शाल आणि पहा मायेचे विणलेली ही शाल त्यांच्या पाठीवरती हातारली जाते. प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित असा मानसन्मान ही स्पर्धा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. रमाकांत स्मृती तुर्बे या संघाला विनंती आहे की आपण आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पूर्वा 8 या संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. हाय उल्टेज ड्रामा. आता मात्र पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं आक्रमक क्रिकेट पाहायला मिळालंय. सेकंड हाफमध्ये काय घडेल काय बिघडेल लगेचच गेलो आणि लगेचच येतो तुमच्या भेटीला. धन्यवाद. चला पूर्वार्धामधला खेळ संपलाय. उत्तरार्धामधल्या खेळाकडे जातोय. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉलची सांगता होतीये. श्री गणेशा झालेला आहे. वाटेवरचा प्रवास सुरू झालेला आहे. जिथे आपण पाहिलं ना राहुल हे जे गोलंदाजीसाठी आलेले आहेत, फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर फलंदाज आहेत
हकीम आणि बन्ना टॅप केलाय, उडवलाय, जशास तसं उत्तर इथे अपेक्षित आहे. पहिल्या षटकामध्ये पिसं काढली होती, दुसऱ्या षटकामध्ये देखील पिसं काढली जाणार. पहा, पहिल्या हाफमध्ये गोलंदाजांची अक्षरशः दुर्दशा करून टाकली होती. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील दुर्दशा करण्याचा प्रयत्न राहिलाय. पहा, इथे हकीम हा फलंदाज आहे. पुन्हा एकदा उडवलाय, पाठवलाय सीमारेषे पार. डावखुऱ्या हाताचा हा आक्रमक फलंदाज पहा दाखवलाय आपला क्लास. फॉर्म असं म्हटलं जातं ना की तुमचा फॉर्म जो आहे ना तो टेम्पररी असतो आणि क्लास जो असतो तो परमनंट असतो. क्लास दाखवलाय इथे. या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या लगावली गेली होती आणि त्याचा पाठलाग देखील त्याच पद्धतीने केला गेलाय. असं म्हटलं जातं ना, चाय मध्ये पडावी खारी आणि कोण कोणावरती भारी हे देखील होणार आहे. जिथे तुर्भ्याच्या दोन टीम आहेत, चर्चा रंगवली गेली आहे. विशेष करून मी दोन्ही संघांना आणि संपूर्ण आलेल्या संघांना मी विनंती करतो आणि युट्यूबला आईने जे ऐकतात त्यांच्यासाठी देखील माहिती आहे. आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत कॉल दिलाय. उद्याचे लॉट्स या ठिकाणी पाडले जातील, याची नोंद घ्या. चला, तिसरा चौकार येणार का? यस इट इज. उडवलाय, रोखला गेलाय. पहा, थांबवलं गेलंय. इथे हॅट्रिक होऊ दिली नाहीये चौकाराची. या फलंदाजाला रोखण्यामध्ये यश मिळवलंय. धावसंख्या याही वेळी अलॉंग द कार्पेटने खेळलेला हा फटका त्याच्यावरती मिळाला. 4 धावा, 4 धावेने आगेकूच झालेली आहे आणि धावसंख्या वाढली आहे. तिथे धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 13 धावा धावफलकावरती. एक वाईड आणि अतिरिक्त धावा धावसंख्येवरती भर पडेल. धावसंख्या 14च्या घरामध्ये गेलेली आहे. 14 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश. यावेळी पहा, डाऊन द लेग. 15 धावा. इथे 2 धावा, 1 धाव ऍड केली जाईल. 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. वीस धावा धावफलकावरती लगावल्यात. विनंती आहे, शुभम 8 या संघाने पुढील मॅचसाठी रेडी राहायचं आहे. शुभम स्मृती 8. पंच आताच्या 2 आहेत. एस ऍड केल्यात. वाईड प्लस 1 अशी धावसंख्या ऍड केली. 22 धावा धावफलकावरती लगावल्यात. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे.
24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा. 25 झालेत का? चेक करतो 1 मिनिट. 24 आहेत, नोंद घ्या. 24 धावा. धन्यवाद. 24 धावा धावफलकावरती लगावलेत. 24 आहेत, नोंद घ्या. 25 आहेत का? करेक्शन झाले का? येस, 25. चला, लक्ष ठेवा. करेक्शन केले त्यांनी. 25 लिहा. हा 59चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली आहे. हो, काय घडलंय पहा. भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल आणि या बॉलवरती मात्र पंच सांगताहेत की हा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड केली गेली आहे. धावसंख्या वाईडने पुढे जाईल. 26 या आकड्यावरती. हो, पुन्हा एकदा चपळाई, चातुर्य, चाणक्यनिधी या फलंदाजाला रोखण्यामध्ये यश. आणि काय घडलंय? पंतांचा कॉल येतोय. नॉट आउट. चला, पंचांचा कॉल लास्ट कॉल असेल. चला, आर्ग्युमेंट करू नका, विनंती आहे. खेळाडू वृत्ती दाखवा मित्रांनो. आताची रन्स आहे का पंच? एक नाहीये. डॉट बॉल आहे. येस, अनप्लेएबल. या फलंदाजाच्या पायामध्ये ठोकलेल्या बेड्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत, जिथे हलूनही देत नाहीयेत. इथे डॉट बॉलची सांगता होतीये. सेक्टर 21 मध्ये असणारे हे खेळाडू आज इथे तालीम रंगवत आहेत. चर्चेचा विषय राहिला आहे, जिथे रमाकांत स्मृती या संघाने प्रभावित केलंय. काय घडलंय पहा. 9+4 5 धावा अंकित केल्या जातील. धावसंख्या 5 ने वाढली आहे. 31 बोर्डवरती लगावल्या गेल्या आहेत. 31 धावा. चला, 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. 31 धावांच्या पाठीमागे अजूनही आक्रमकता पाहायला मिळाली आहे. चर्चा होईल, चर्चा रंगवली जाईल. समीकरण आता आपण कॅल्क्युलेट करूया. जिथे येणारे बॉल असतील 8, या 8 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत 28. चला, थोडंसं स्पीडअप करा, वेळ फार झालेला आहे, याची नोंद घ्या. 8-28 ची मॅच. 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 59 बनवायचे आहेत. 8-28 अशी मॅच येते. पॉसिबल आहे, अचिवेबल आहे. जशास तसं उत्तर द्यावं लागेल. नो बॉल. त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलंय. एक चौकार लगावला या बॅटरने. हो, पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय आणि एक नामी संधी होती, जिथे 7 बॉल आणि 7 बॉलच्या पाठीमागे 28 बनवायचे आहेत. हा चौकार आहे ना, तो मात्र मस्ट निडेड आहे. इथे महत्वाचा बॉल असेल आणि त्याच्यावरती चौकार येणं गरजेचं आहे. हो, यावेळी डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल पंचांकडे नजरा वळवल्यात. वाईड मिळाला इथे. अतिरिक्त धाव म्हणजे येणारे बॉल असतील 7, तुम्हाला बनवायचे 27. 7-27 इक्वेशन आलेलं आहे. एकूण 60 धावांचा पाठलाग आणि तदनंतर मात्र काय घडलंय? इथे डॉट बॉल आलाय. प्रेशर बिल्टअप केलं गेलंय आणि आता मात्र डावखुऱ्या हाताच्या फलंदाजावरती प्रेशर आलेलं आहे. आपण पाहिलं ना, जिथे 6 बॉलच्या पाठीमागे 27 बनवायचे आहेत. अचिवेबल आहेत, नक्कीच आहेत. पहा, इथे 6 चेंडू 6 चौकार आणि 3 वाईड मिळाले तर नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न ज्यावेळी कराल ना, त्यावेळी यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल. 6-27 ची मॅच आहे. अजूनही मॅच आपण संपली असं म्हणू शकत नाहीये. अंडरआर्म क्रिकेट आहे आणि वाईट बॉल आलाय. पहा, मॅच अजूनही ऑन केली आहे. जिथे येणारे बॉल असतील 6, बनवायचे आहेत 26.
अजूनही एखादा वाईट बॉल मॅच मध्ये रंगत आणेल, कारण की जो फलंदाज आहे ना, डावखुरा हाताचा फलंदाज, त्याने आपला आत्मविश्वास वाढवलेला आहे. त्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, जिथे त्याने 4 चौकार लगावलेत. हकीम हा फलंदाज आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पहा इथे काय घडलंय, डॉट बॉलची सांगता होतीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलेला आहे. धावत संख्या 5 बॉल आणि 26. आता मात्र अवघड समीकरण आहे. येणारा प्रत्येक डॉट बॉल टॅप केलाय, पाठवलंय सरळ सीमारेषे पार. चौकार येतोय. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. इथे आपण पाहिलं ना, तर आता गोलंदाजाने वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न आहे आणि पहा इथे टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या डॉटने येईल, पुढे जाईल. 2 बॉल 22. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 1 बॉल शेवटचा या मॅच मधला विजयावरती. मात्र मी पुन्हा एकदा विनंती करेन, पुढील सामना जे विजयी संघ विपक्ष शुभम स्मृती घनसोली या संघातला मी विनंती करतो, आपण टॉससाठी यायचं आहे. चला विजयी संघ रमाकांत आणि शुभम स्मृती. चला रमाकांत स्मृती टॉससाठी यायचंय आणि आपल्या साथीला मात्र आम्ही पाहतोय जिथे शुभम स्मृती संघ लढला जाईल, भिडला जाईल. सन्माननीय युवा उद्योजक अलीमजी अन्सारी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा